3 आणि नेक्स्ट इक्वेशन आहे 2x + 1/4y = 11/4. बघायला बरंच अवघड दिसतं, असं वाटतं काय करायचं काय नाही, पण एकदम सोप्या स्टेपने आपण सोडवूया जेणेकरून आपलं उत्तर चुकत नाही. आता काय करायचंय बघा, पहिलं इक्वेशन बघा, याच्यामध्ये बेस काय दिला आपल्याला 3 इक्वल आहे ना. आपण हे इक्वेशन खाली लिहून घेऊया बरं का. इक्वेशन हे इथे लिहून घेतलंय आपण. आता बघा काय करायचं, हा जो 3 आहे ना, या 3 ने प्रत्येक इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन नंबर 1 ला मग आपण इथे लिहून घेतलं मल्टिप्लाय 3 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला 3 ने प्रत्येक मल्टिप्लाय करू. पहिला फॉर्म काय 1/3x मल्टिप्लाय 3, ही संख्येला 3 ने मल्टिप्लाय केलं. पुन्हा y लिहिला, याला पण 3 ने मी मल्टिप्लाय केलं. पुन्हा 10/3 लिहिलं आणि याला पण मी 3 ने मल्टिप्लाय केलं. ही जी संख्या आहे ना खालची, त्याने आम्ही प्रत्येक संख्येला x y आणि पुढच्या संख्येला मल्टिप्लाय केलं. आता बघा बरं का, हा 3 आणि हा 3 काय झाला, कट झाला. हा एक आपण लिहित नाही, एकटा उरला x. पुढे कसलं चिन्ह आहे, प्लस, लिहून घेतलं. इथे कट करायला काही नाहीये, मग आपण सरळ 3y लिहून घेतलं. बरोबर. आता इथे सुद्धा 3 दिलं कट करून. काय उरलं, x + 3y = 10. झाला का इझी फॉर्म मध्ये. थोडं सोपं करून घ्यायचं म्हणजे सोडवायला आपल्याला सोपं जातं. सेम ही स्टेप आपण इथे वापरूया. आता हे इक्वेशन आपलं 1 होतं ना, आता आपण इक्वेशन 2 लिहूया. इक्वेशन 2 काय आहे, 2x + 1/4y = 11/4. याला सुद्धा आपण काय करूया, मल्टिप्लाइंग करून घेऊया. पण कुठल्या नंबरने करायचं रे, बेस काय आहे याचा 4, याचा 3 होता. हा इथे बेस बघून करायचं बाय इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला आपल्याला आता मल्टिप्लाय करूया. चला 2x × 4 नंबर लिहून घेतला प्लस 1/4y मल्टिप्लाय 4 11/4 मल्टिप्लाय 4. आता इथे ही जी फॉर्म आहे इथे खाली काहीच नाहीये, मल्टिप्लिकेशन करा. 4 × 2 = 8 8x प्लस इथे बघा बरं का, इथे हे तिरके कट केले. काय उरला, एकटा y. आणि आता इथे पण कट करता येतील. काय उरला 11. हे काय झालं, चौथ्या नंबरचं. म्हणजे आपल्याला 3 फॉर्म मिळाले. कुठले मिळाले, 2 इक्वेशन तुम्हाला मिळाले. एक आहे तिसऱ्या नंबरचं मिळाले x + 3y = 10. हे आपल्याला तिसरं इक्वेशन मिळालं. आणि चौथं मिळाले 8x + y 8x + y = 11. हे आपल्याला मिळालं आहे चौथं इक्वेशन. आता पहिलं आणि दुसरं आहे फ्रॅक्शनचं इक्वेशन विसरून जा, इथून तुम्हाला सोपी स्टेप जमेल. आता इथे बघा हा परत नाहीये कुठेच, परत जोडून घेऊया. चला मग आता काय करूया आपण, मल्टिप्लाइंग बाय 8 इन इक्वेशन 1. सॉरी इथे 8 आहे, इथे नाही आहे, मग इक्वेशन 3 आहे बरं का. आता इक्वेशन 3 मध्ये आपण याला काय करूया, मल्टिप्लाय करूया. चला मग इक्वेशन लिहून घेतलं x + 3y = 10. हे आहे आपलं इक्वेशन तिसरं. याच्यात आपण x कन्वर्ट करूया. x × 8 3y × 8 = 10 × 8. काय आन्सर आलंय, 8x + 3 4 8 24 y 8. हे आपलं आलंय 5वं इक्वेशन. बरंच मोठं गणित झालं. आता हे चौथं जे गणित आहे ते 8x आणि 8x आलं एकदाचं बरोबर. मग आता यांचे काय फॉर्म आहे, सबट्रॅक्ट करायचे. इथे खाली लिहून घेतलं सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 4 and 5. इक्वेशन 4 आणि 5 हे आपण काय केलं, आता सबट्रॅक्ट करूया. चला एका खाली एक फॉर्म मध्ये लिहूया. मोठे इक्वेशन पहिले लिहून घ्यायचं आणि मग छोटे इक्वेशन लिहायचं. हा नंबर इथे लिहिला. आता हा लिहूया आपण 8x + y = 11. कट झाला हा. आता या ठिकाणी बघा प्लस प्लस मायनस 23 आला, 23y. याला पण काहीच साइन नाहीये, मायनस करूया सरळ. 18 मधून 11 गेले, किती उरले 69. आता याला आपण पुन्हा डिवाइड करूया. y इथे लिहिला 69/23. हा इथे आपण लिहून घेतलेला आहे. 23 × 23 आणि 23 3 = 69 येतो. y ची व्हॅल्यू किती मिळाली, 3 मिळाली. आता ही y ची व्हॅल्यू पुट करायची. कुठे करायची रे, इक्वेशन 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये का 5 मध्ये. आता नीट बघा बरं का, आपल्याकडे इक्वेशन फक्त हे 2 आहेत ना, मग या दोघांचाच वापर करायचा, दुसरीकडे कुठे जायचं नाही. या दोघांपैकी एका ठिकाणी y ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये आपण पुट करूया म्हणजे आपल्याला आपलं आन्सर मिळेल. आणि त्यासाठी मग
उत्तर लिहावं लागणार आहे. हे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं, थोडीशी जागा कमी करून घेऊया. आता आपली जी y ची व्हॅल्यू आलेली आहे, ही y ची व्हॅल्यू आपण काय करणार, इथे लिहून घेणार. किती आहे 3. ही y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3 आणि आता ही पुट करायची आपल्याला इक्वेशन मध्ये. आता कुठलं इक्वेशन घ्यायचं आपल्याला, या ठिकाणी आपलं जे इक्वेशन आलेलं होतं 3 चं 10 चं हे लिहूया, कारण आपण याचा फॉर्म याच्यात टाकला होता बरोबर. मग इथे लिहूया पुट द व्हॅल्यू इक्वेशन, कुठली व्हॅल्यू होती रे आपल्याकडे y3, ही आपण इक्वेशन 3 मध्ये ऍड केली. इक्वेशन 3 काय, x + 3y = 10. त्याच्यात आपण y ची व्हॅल्यू टाकूया. x बाजूला घेतला 3, y ची व्हॅल्यू 3 10, 3 3 जा 9 10, 10 प्लसचा मायनस, x ची व्हॅल्यू किती आली 1. मग आता इथे आपल्याला परत आन्सर घ्यायचा आहे. जे तुमचं उत्तर आलेलं आहे ते उत्तर इथे लिहून घ्यायचं पूर्ण. आपली x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू किती मिळाली रे आपल्याला 1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 3. एवढं मोठं अवघड गणित आणि त्याचं उत्तर फक्त आपलं 1 आणि 3 मध्ये आले. आय होप तुमच्या हे गणित लक्षात आलेलं असेल. फ्रॅक्शन मधलं हे गणित होतं. चला नेक्स्ट गणित आहे आपलं. या ठिकाणी तुम्ही बघितलं, तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हे बरंचसं सारखंच आहे, फक्त उलटा पालटा झालेलं आहे. असा जेव्हा फॉर्म येतो ना, म्हणजे x ची व्हॅल्यू y कडे आणि y ची व्हॅल्यू x कडे येते, त्यावेळेस आपल्याला x + y आणि x - y हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा असतो. म्हणजे काय, एकदा याचं ॲडिशन करायचं आणि एकदा याचं सबट्रॅक्शन करायचं. चला मग पहिल्यांदा आपण इथे लिहून घेऊया ॲड बाय इक्वेशन 1 and 2. दोन इक्वेशनचे आपण ॲडिशन करूया. आपण इथे 99x + 101y = 499. पुढचा नंबर आहे 10yx. त्यालाच उलट केलंय त्यांनी, फक्त इथे दिलाय 99y = दिलेला आहे 501. चला ॲडिशन करूया याची सरळ. त्याचं ॲडिशन केलं इकडनं तर आपलं किती आन्सर येईल रे 2. चला आता आपण इथे लिहून घेतलेलं आहे बघा. चला याचं ॲडिशन करूया. 100 मध्ये 99 मिळवले, आन्सर आलं 200x प्लस इथे पण आलं 200y. याची ॲडिशन करूया. 9 + 1 10, इथे 1 आला, परत 10 झाले, परत इथे 1 आला 4 आणि हे 10 झाले, इथे पण 100 आला. आता हे आल्यावर करायचं काय, डिवाइड करायचं. हा जो 200 आहे हा बोथ साइडला डिवाइड करायचा. इथे लिहून घ्यायचं डिवाइडेड बाय 200 इन बोथ साइड. दोन्ही बाजूला याला आपण डिवाइड करूया. जर आपण 200x * 200 असं लिहिला आणि त्याच्या पुढे 100 * आपण 200 लिहिला तर मला सांगा आन्सर. हे कट झालं, हा नंबर इथे आला, हे सगळं कट झालं, इकडचे 2 शून्य इकडचे 2 शून्य, 2 1 जा 2, 2 5 जा 10. आपला आन्सर काय आला, इथला y राहिला बरं का. इथे काय आन्सर आला आपलं याचं 5. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर आपल्याला मिळाला 3. हा किती आला, x + y = 5. एकदा प्लस केलं ना, आता काय करायचं आपल्याला, मायनस करायचं. मग त्या बाजूला पुन्हा लिहून घेतलं सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 1 and 2. एकदा प्लस केला तोच नंबर पुन्हा सगळं हेच इक्वेशन इकडे उतरवूया. 99x मायनस करायचे आता हा आपल्याला नंबर, तर काय येणार आहे नंबर, इथे पुन्हा लिहून घेतला 101y = 499 आणि हे लिहिलं 101x प्लस 99y = 501. इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे दोन्ही नंबर इथे लिहून घेतले. चला आता कट करूया. या नंबर मधून हा नंबर कट करा. किती उरतोय 2x उरतोय. इथे हा काय झालाय प्लसचाच फॉर्म खाली येतोय, पण इथे पण किती येते, इथे मायनस होतोय बरं का. हा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. प्लस प्लस मायनस. हा नंबर इथे आला, हा पण काय म्हणतोय 2y आणि इकडनं ही संख्या वजा केली तरी किती उरतोय आपला 2च उरतोय. आता हा 2 उरल्यावर पुन्हा बाजूला दोन्ही बाजूला काय करायचं, डिवाइड बाय 2 इन बोथ साइड. दोन्ही बाजूला याने डिवाइड आपण करूया. चला 2x हा जो नंबर येतो तिकडे पाठवूया. 2 घेतला दोन्ही बाजूला, जो इथे घेतला तोच तिकडे घेतला आपण. 2y ला पण 2 नीच डिवाइड आपण केलं, याच नंबरने घेतलं. तर हा नंबर कट झाला, हा नंबर कट झाला, इथे x उरला. 2 1 जा 2, 2 1 जा 2. आपल्याला उरलाय x - y = 1. हे आपलं आलेलं उत्तर आहे. या फॉर्मचं आलेलं उत्तर आहे आपलं. दोन इक्वेशन मिळाले आपल्याला, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन
पहिला मिळाला x + y = 5, दुसरा मिळाला x - y = 1. आता हे दोन्ही इक्वेशन शेजारी शेजारी घेऊया म्हणजे आपल्याला पुढचा फॉर्म सोडवता येईल. आपलं पहिलं इक्वेशन आलं होतं x + y = 5. हे तिसरं इक्वेशन होतं आणि चौथं इक्वेशन आपलं काय आलंय x - y = 1. हे आपलं आहे चौथं इक्वेशन. आता सरळ इकडे बघा, याचं सरळ ऍडिशन होतंय. या साईडला बघा 2 2 हा y y कट झाला, सेम आहे सगळीकडे. इथे झाला 2x आणि हा झाला 6. x बाजूला ठेवलाय आपण. ही जी व्हॅल्यू आहे 6/2 घेतला, 2 * 1 = 2 आणि 2 * 3 = 6. x ची व्हॅल्यू किती आली तुमची 3. आता हीच व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागणार आहे, y मध्ये पुट करावी लागणार आहे. जर y ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा जो इक्वेशन 3 आहे त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपण पुट करू. मग इथे लिहिलं put the value of x plus 3 is equation. किती इक्वेशन आहे, तिसरं इक्वेशन. आता तिसरं इक्वेशन काय आहे, x plus y is equal to 5. हे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची. काय हा 3 plus y is equal to 5. y बाजूला गेला, हा इकडे जाताना मायनस झाला, किती आली 2. मग काय आला आन्सर, x and y याची जो व्हॅल्यू बघितली, x ची आली 3 आणि y ची आली 2. अशा प्रकारे आपला प्रश्न दुसऱ्यातला 7वा प्रश्न सोडवून पूर्ण झालेला आहे. प्रश्न दुसऱ्याचा शेवटचा प्रश्न आहे आपला 49x - 57y = 172. तोच फॉर्म इकडे दिलाय बघा. जे मगाशी गणित सोडवलं ना आपण x + y किंवा x - y याच फॉर्म मध्ये आपल्याला सोडवायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण ऍडिशन करूया. मी इथे लिहून घेतलं ऍड बाय इक्वेशन 1 and 2. दोन जे इक्वेशन आहे यांचं आपण आता ऍडिशन करूया. 49x - 57y = 172. इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे 57x - 49y = किती नंबर 252. हे आहे इक्वेशन 2. चला ऍडिशन करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा याचं ऍडिशन करा. 9 + 7 16, 1 कॅरी झाला, इथे 10 106x झाला. हाच नंबर इकडे पडला, फक्त उलटायचे. त्याचं ऍडिशन करूया. 4 12 झाले 3 4 424. चला आता डिवाइड करूया. हा नंबर आहे ना तो डिवाइड करायचा. मग इथे लिहून घ्यायचं डिवाइड बाय 106 बोथ साइड. दोन्ही साइडला आपण डिवाइड करूया. 106x 106y = 424 106. हे कट झाले, x आणि y तसेच राहिले. आता याला कट करूया. कट करायला बराच वेळ लागतो. सरळ टेबल तयार करा. 106 घ्या आणि इथे किती आहे 6 च्या टेबल मध्ये लास्टला 4 कुठला नंबर आहे, 6 4 = 24. मग आपण 4 घेऊन बघूया. असं लास्ट करून बघायचं. हा घ्यायचा आणि इथला जो नंबर आहे ना शेवटचा तो बघायचा टेबल मध्ये कधी येतो युनिट टेस्टला. इथे किती आहे 4 6 = 24. 2 कॅरी 4 0 = 0 आणि 8 2 तसाच 4 1 = 4. आणि त्या संख्या एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे याचं पण उत्तर पूर्ण निघतं आणि याचं पण उत्तर पूर्ण निघतं. किती आलं तुमचं उत्तर, मिळाली का लवकर व्हॅल्यू. छोटे छोटे टेक्निक वापरा ज्याच्यामुळे वेळ पण वाचतो आपला आणि आपलं उत्तर पण पटकन निघतं. आता आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया. मग पुन्हा इथे लिहून घेतलं मी सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 1 and 2. या दोन्ही इक्वेशन आता पुन्हा वजा करूया. 49x - 57y 172. इक्वेशन 1 इक्वेशन 2 होतं 57 49y 2 हा 2 इक्वेशन. तर याची वजाबाकी केली तर याच्यातून हा गेला उरला 8x - परत 8y. यातून ही संख्या वजा केली तर साधारण उत्तर येते 0 आणि याच्यातून संख्या वजा केली तर 80 उत्तर येते. ही आपली संख्या आहे. आता डिवाइड करूया हे दोन्ही नंबर. पुन्हा बोथ साइडला डिवाइड करूया. डिवाइड बाय 84 फ्रॉम बोथ साइड. एट एक्स अपॉन 8 8y अपॉन 8 = 80/8. 8 8 8 8 कट x y = 8 1 = 8 10 = 80. किती आलं तुमचं, चौथं आलेलं आहे. तिसरे काय मिळालं 8 - y 4
हे बघा फॉर्म मध्ये लिहूया 8 मायनस वाय इज इक्वल टू 4. तिकडचा काय आला आहे 8 मायनस वाय इज इक्वल टू 10. दोन्ही नंबर मी एका खाली एका लिहून घेते. वाय वाय कट केला, हा 2x तसाच उरला.